अँगल इन अ क्वाड्रंट. तर काल मी तुम्हाला कार्टिशियन कोऑर्डिनेट सिस्टीम सांगितली. कार्टिशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये दोन ॲक्सिस असतात, एक एक्स एक्स डॅश, इथं ओरिजिन, वाय वाय डॅश. अँगल इन स्टँडर्ड पोझिशनमध्ये त्याची इनिशियल आर्म जे असते ते एक्स ॲक्सिसवर असते. आपल्याला अँगल इन क्वाड्रंटमध्ये काय पाहिजे, जोही अँगल राहणार आहे आपला तो अँगल फक्त कशात राहील, कोणत्याही एखाद्या क्वाड्रंटमध्ये राहील. कोणत्याही एखाद्या क्वाड्रंटमध्ये असला, पर्टिक्युलर क्वाड्रंटमध्ये. किती क्वाड्रंट आहे इथं कार्टिशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये? 1 2 3 4. या 4 पैकी कोणत्याही क्वाड्रंटमध्ये जरी असला अँगल, पण त्याचा इनिशियल आर मस्ट बी एक्स ॲक्सिस, तेही पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असली पाहिजे. अशा अँगलला म्हणणार आहोत आपण अँगल इन अ क्वाड्रंट. अशा अँगलला काय म्हणणार आहोत आपण? अँगल इन अ क्वाड्रंट. ज्याचे 4 क्वाड्रंट आहे, त्या 4 क्वाड्रंट पैकी कोणत्याही क्वाड्रंट मध्ये असला पाहिजे, बट इनिशियल आर्म मस्ट बी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. सच अन अँगल इज नोन एज इन अ क्वाड्रंट. म्हणजे डायरेक्टेड अँगल पाहिजे जो स्टँडर्ड पोझिशन वरचा पाहिजे. कंडिशन काय काय अँगल इन क्वाड्रंट मोजायचं असेल तर स्टँडर्ड पण पाहिजे आणि डायरेक्टेड अँगल पण पाहिजे, आणि तो पर्टिक्युलर क्वाड्रंट मध्ये त्याची टर्मिनल आर्म असली पाहिजे. ही जी आर्म आहे ही टर्मिनल आर्म आहे. हे तर इनिशियल आर्म सगळ्यांची झाली, सगळ्यांची सेम इनिशियल आर्म आहे, बट टर्मिनल आर्म सगळ्यांची वेगवेगळी आहे. एक पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस मध्ये काढला, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काढला, एक सेकंड क्वाड्रंट मध्ये, एक थर्ड क्वाड्रंट मध्ये, एक फोर्थ क्वाड्रंट मध्ये. 4 पैकी कोणत्याही एका क्वाड्रंट मध्ये जरी असला त्याला आपण म्हणणार आहोत अँगल्स आर इन अ क्वाड्रंट. कोणत्याही क्वाड्रंट मध्ये असणाऱ्या अँगलला म्हणणार आहोत अँगल्स इन अ क्वाड्रंट. समजलं का? डेफिनेशन इझी आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे, इझी डेफिनेशन आहे. समजलं का रे स्वराज? ओके. त्याच्यानंतर क्वाड्रंटल अँगल. सगळं पाहिलेलं आहे, बेसिक बेसिक टर्म आहेत, काही डिफरंट नाही आहे. आता क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय? डायरेक्टेड अँगल जो टर्मिनल, जो स्टँडर्ड पोझिशनवर असला पाहिजे. स्टँडर्ड पोझिशनवर असला म्हणजे त्याची जे इनिशियल आर्म आहे ती मस्ट बी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. क्वाड्रंटल अँगल घ्यायचा असेल तरी तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर त्याची टर्मिनल आर्म असली, इनिशियल आर्म असली पाहिजे. टर्मिनल आर्म एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिसवर जर बिलॉंग करत असेल त्याला क्वाड्रंटल अँगल असे म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? जर टर्मिनल आर्म एक तर एक्स ॲक्सिसवर राहू शकते या किंवा या, जसा हा इथपर्यंत आला हा एक क्वाड्रंटल अँगल, किंवा हा इथून इथपर्यंत आला हा पण एक, इथून इथपर्यंत हा पण एक, हा इथून इथपर्यंत आला हा पण टर्मिनल म्हणजे क्वाड्रंटल अँगल झाला. इथून पूर्ण रोटेशन घेऊन इथं आला हा सुद्धा काय झाला? क्वाड्रंटल अँगल आला. क्वाड्रंटल अँगलची सरळ सरळ सोपी सोपी कंडिशन काय आहे? इनिशियल आर्म मस्ट बी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, टर्मिनल आर्म वाय ॲक्सिस पण असू शकते, एक्स ॲक्सिस पण असू शकते, निगेटिव्ह वाय ॲक्सिस. आवाज कटत आहे, व्हिडिओ कट आहे सर. ओके ओके ओके. आता येत आहे का व्यवस्थित? आवाज येत आहे व्यवस्थित? हो सर. व्हिडिओ व्यवस्थित दिसत आहे स्क्रीन? हो सर. ओके. बघा, अँगल इन क्वाड्रंट म्हणजे टर्मिनल आर्म क्वाड्रंट मध्ये असली पाहिजे. क्वाड्रंटल अँगल म्हणजे टर्मिनल आर्म एक्स ॲक्सिस वर किंवा वाय ॲक्सिस वर असली पाहिजे. स्टँडर्ड पोझिशन वर तर असलाच पाहिजे. आता स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय काल पाहिलं होतं आपण. स्टँडर्ड पोझिशनचा अर्थ काय होतो ते आपण काल पाहिलं होतं, की पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वर जर असेल, कुठं? इनिशियल आर्म मस्ट बी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, देन सच अन अँगल इज नोन एज स्टँडर्ड पोझिशन अँगल. आणि क्वाड्रंटल अँगल मध्ये स्टँडर्ड पोझिशन वरचा पाहिजे पण टर्मिनल आर्म जे आहे, कारण की दोन आर्म असतात ना कोणत्याही अँगलला, एक इनिशियल एक टर्मिनल. ही झाली इनिशियल आणि ही झाली टर्मिनल.
इनिशियल आणि टर्मिनल घेतल्यानंतर टर्मिनल आर्म जे आहे ते एक्स एक्सिस किंवा वाय एक्सिस वर असले तरी चालेल, त्याला म्हणणार आहोत आपण क्वाड्रंटल अँगल. आता ते पॉझिटिव्ह एक्स एक्सिस वर पण असू शकते, निगेटिव्ह एक्स एक्सिस वर पण असू शकते. तिला आपण म्हणणार आहोत क्वाड्रंटल अँगल. जसं इथं एक्स ओ एक्स हा एक क्वाड्रंटल अँगल आहे, एक्स ओ वाय हा एक क्वाड्रंटल अँगल आहे, एक्स ओ आणि इथं आपण काय घेतलं, वाय डॅश घेतला, तो एक क्वाड्रंटल अँगल सुद्धा आहे. एक्स ओ एक्स डॅश हा सुद्धा क्वाड्रंटल अँगल आहे. जे डिफरंट डिफरंट रोटेशन घेतल्यावर येतात. फक्त टर्मिनल आर्म काय असली पाहिजे, एक्स किंवा वाय ऍक्सिस कोणतीही चालेल. ह्या झाल्या दोन डेफिनेशन आजच्या. एक आहे अँगल इन क्वाड्रंट आणि दुसरी आहे क्वाड्रंटल अँगल. समजल्या का दोन्ही पण? समजल्या का रे क्षितिज? हो ओके. हो सर. नेक्स्ट आहे को टर्मिनल अँगल. याचा यूज आहे आपल्याला एक्सरसाइज मध्ये. को टर्मिनल अँगलचा एक्सरसाइज मध्ये यूज आहे, म्हणून ते व्यवस्थित समजून घ्या. को टर्मिनल अँगल को टर्मिनल अँगल काय असतात त्याचे डेफिनेशन दिलेलं आहे. डायरेक्टेड अँगल पाहिजे आपल्याला. इनिशियल रे आणि टर्मिनल रे सेम पोझिशनवर पाहिजे. कशी पाहिजे? सेम पोझिशनवर. समजा मी हा एक अँगल काढला, याचे इनिशियल रे आहे ओ ए, टर्मिनल रे आहे ओ बी. इनिशियल रे न रोटेशन केलं, पॉझिटिव्ह अँगल समथिंग हा 30 डिग्री आला. अँगल किती आला? जर अँटी क्लॉकवाईज रोटेशन जर केलं तर 30 डिग्री अँगल आला. तेच याचं रोटेशन आणखी क्लॉकवाईज सुद्धा होत आहे ना. क्लॉकवाईज असं जर कन्सिडर केलं तर क्लॉकवाईज किती राहील मग ते? -330 डिग्री. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, कोणताही अँगल असो तो पॉझिटिव्ह डायरेक्शन नसो, म्हणजे क्लॉकवाईज असो किंवा अँटी क्लॉकवाईज असो, रोटेशन तर दाखवणारच आहे. जसं याचा आणखी एक रोटेशन घेऊ शकतो मी. हा 30चं आणि पूर्ण 360 घेतो आणि अगेन 30 डिग्री. म्हणजे हा जो घेतला ना पूर्ण रोटेशन, हा कितीचा झाला? 390 पॉझिटिव्ह 390चा आला हे रोटेशन. हे एवढं आलं 30 डिग्रीचं. आणि हे जे दाखवून राहिलो इथून इथपर्यंत, हे रोटेशन आला -330. सांगण्याचा उद्देश काय आहे, डायरेक्टेड अँगल असला पाहिजे. डिफरंट रोटेशन दाखवून राहिलं. रोटेशन किती दाखवून राहिला? तोच डिफरंट रोटेशन. एक पॉझिटिव्ह 30 डिग्री, एक पॉझिटिव्ह 390 डिग्री. आफ्टर आवाज आणि व्हिडिओ कटत आहे. अच्छा, ठीक आहे. नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम चालू आहे आज. आवाज आणि व्हिडिओ कटत आहे. आताही आवाज अटकून राहिला का रे? आता कटून राहिला का? आहे. आता दिसत आहे का रे स्वराज? आवाज येत आहे? हो सर. डायरेक्टेड अँगल, डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन. जसं इथं मी तुम्हाला 3 रोटेशन दाखवले, आणखी सुद्धा रोटेशन घेऊ शकतो. डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन हॅव्हिंग सेम पोझिशन ऑफ इनिशियल आर्म.
इनिशियल आर्म सुद्धा चेंज केली नाही, टर्मिनल आर्म सुद्धा चेंज केली नाही. ओए ही आपली इनिशियल आर्म होती, ओबी ही आपली टर्मिनल आर्म होती. म्हणजे तुम्ही आहे त्याच ठिकाणी आहे, तुमच्या अवतीभोवती जर डिफरंट डिफरंट रोटेशन जर घेतले, आर्म तेच आहे इनिशियल आणि टर्मिनल, पण रोटेशन जर डिफरंट डिफरंट घेतले, अशा अँगलला आपण म्हणणार आहोत को टर्मिनल अँगल. काय म्हणणार आहोत? को टर्मिनल अँगल. त्याच्यासाठी तुम्हाला टर्मिनल अँगल कार्टिशियन कोऑर्डिनेट सिस्टीम व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. कार्टिशियन कोऑर्डिनेट सिस्टीम का म्हणते? पूर्ण 360चं रोटेशन होते ना, एक जर आपण कन्सिडर केला फुल वन रोटेशन अँगल, तर बघा हा अँगल तुम्हाला डिफरंट डिफरंट घेऊन दाखवतो रोटेशन. हा समजा आपण 30 डिग्री किंवा काही घेतला समथिंग, पण हे जर पूर्ण रोटेशन जर मी घेतलं, हे पूर्ण रोटेशन किती झालं? 360चं. आणखी पूर्ण डबल एक रोटेशन घेतलं तर किती झालं ते? 720. व्हेरी गुड. आणखी पूर्ण रोटेशन घेतलं तर 1080. 1080. आणि तेच जर आपण उलट घेतलं तरी चालेल. म्हणजे बघा, इनिशियल आर्म सुद्धा तेच आहे, टर्मिनल आर्म सुद्धा तेच आहे, पण रोटेशन चेंज झाले. या अँगलला आपण म्हणणार आहोत को टर्मिनल अँगल. काय म्हणणार आहोत? को टर्मिनल अँगल. व्हेरी गुड. ओके, असं एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या डेफिनेशन आहे. एवढ्या डेफिनेशन झालं की आपला नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे मेजरमेंट. नेमका जो चॅप्टरचा महत्वाचा पार्ट आहे जो समजला पाहिजे तो स्टार्ट होते आता, की अँगल मेजर करण्याच्या किती सिस्टीम्स आहेत. जसे तुम्ही फिजिक्स मध्ये पाहिलं असेल, युनिट्स असतात. एक सीजीएस युनिट असते, एक एमकेएस किंवा एसआय युनिट म्हणतो आपण त्याला. एसआय युनिट आणि सीजीएस युनिट जसे दोन सिस्टीम आहे, तसे अँगल मेजर करण्याच्या सुद्धा दोन सिस्टीम आहेत. त्या दोन सिस्टीम काय आहे, त्यांच्यामधला फरक काय आहे ते पाहणार आहोत आपण. हा को टर्मिनल अँगल लास्ट, हे डेफिनेशन झाली लास्ट. आता याच्यानंतर सिस्टीम ऑफ मेजरमेंट, की नेमकं मेजर कसं करायचं. आतापर्यंत पहिला जो म्हणजे चॅप्टरचं जो पहिलं नाव होतं अँगल, त्याची माहिती घेतली. आता चॅप्टर मध्ये दुसरं नाव काय आहे? अँड इट्स मेजरमेंट. आता मेजरमेंटची माहिती घेऊ. आता मेजरमेंट ऑफ एन अँगल, अँगलचं मेजरमेंट जे करायचं आहे ते कसं करायचं आहे, की त्यानं रोटेशन किती केले. इनिशियल रे आणि टर्मिनल रे, दोन रे आहेत ना कोणत्याही अँगलच्या. एक इनिशियल रे असतो, एक टर्मिनल रे असते. इनिशियल रे टू टर्मिनल रे रोटेशन किती झालं? आवाज कशाचा येऊन राहिला रे? इनिशियल रे आणि टर्मिनल रे जेव्हा रोटेशन दाखवतात, अरे आवाज कशाचा आहे? लागून राहिला आवाज आले. जेव्हा अँगलचे इनिशियल रे डायरेक्टेड अँगल मध्ये टर्मिनल रे पर्यंत रोटेशन दाखवतो, ते जेवढं रोटेशन आहे ते म्हणजे त्याचा अँगल, जो आपण आतापर्यंत डिग्री मेजर मध्ये मोजत होतो. कशात मोजत होतो? डिग्री मेजर मध्ये. त्याला आपण अँगल AOB असं म्हणतो किंवा अँगल BOA असं सुद्धा म्हणत होतो. त्याचं मेजरमेंट समजा x डिग्री, दोघांचे x डिग्री असा पण मोजतो किंवा असा पण मोजतो. अँगल गाईन x डिग्री. पण इथं दोन सिस्टीम आहे मेजरमेंट करायच्या. एक डिग्री मेजर, त्याला सेक्साडेसिमल सिस्टीम सुद्धा म्हणतात, आणि दुसरी आहे सर्क्युलर. हेच अँगल मोजण्याच्या दोन सिस्टीम आहेत. किती? दोन. एक आहे सेक्साडेसिमल, त्याला सर्क्युलर सिस्टीम म्हणतात, जे नवीन शिकणार आहोत आपण ते. आणि एक आहे सेक्साडेसिमल मध्ये डिग्री म्हणतात त्याला, आणि दुसरी आहे सर्क्युलर, त्याला रेडियन मेजर सुद्धा म्हणतात. त्यालाच आपण रेडियन मेजर सुद्धा म्हणणार आहोत. सेक्साडेसिमल एक युनिट म्हणजे मोजण्याची एक सिस्टीम आहे, आणि दुसरी आहे सर्क्युलर सिस्टीम. सेक्साडेसिमल सिस्टीम म्हणजेच डिग्री मेजर,
आणि सर्क्युलर सिस्टीम म्हणजेच रेडियन मेजर. तर सेक्साडेसिमल मध्ये काय आहे नेमकं? 1 कम्प्लीट रोटेशन म्हणजे किती डिग्री असते सेक्साडेसिमल मध्ये? एक पूर्ण कम्प्लीट रोटेशन किती असते? एखादा अँगल जर कम्प्लीट रोटेशन दाखवत असेल, आवाज नाही येत आहे का रे व्यवस्थित? सर स्क्रीन अटकत आहे. अच्छा, अटकून राहिली का? एकदा फोन विचारा सर, आवाज पण नाही येत आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता येत आहे का रे आवाज?